चला करूया सुरुवात. 5व्या नंबरचा पार्ट 5. याच्यामध्ये आता फक्त आपल्याला बॅलन्स शीट आपण खूप मेहनतीने सगळ्या वर्किंग नोट्स वगैरे करून छानपैकी केलेलं आहे. आता आपल्याला बॅलन्स शीट पण करायचंय. काही मुलं वर्किंग नोट करतात आणि सोडून देतात. अरे बॅलन्स शीटला सुद्धा मार्क आहे आणि ते पण महत्वाचं आहे, तिथे फोकस करायचा. आता हे बॅलन्स शीट तुमच्या समोर दिसतंय बघा इथे. आता याच्या मदतीने आपण काय करणार आहोत, एक बॅलन्स शीट. इथे काय दिसतंय, शेअर कॅपिटल. सो राईट डाउन हियर शेअर कॅपिटल. मग शेअर कॅपिटल किती आहे, तर आपल्याला माहिती आहे 20,000 शेअर्स आणि एक्स लिमिटेडचं आपण ते बघणार आहोत. टोटल 2 लाख रुपयाचे शेअर कॅपिटल आपल्याकडे असणार. डन. इथे काही डोकं लावण्याची आपल्याला गरज नाहीये. सो 2 लाख रुपये. 2 नंबरला मला दिसतंय रिझर्व. रिझर्व जो दिलेला आहे तो आपण घेऊन टाकूया तसाच्या तसा. हे बघा इथे दिसतंय 96,000. ओके, हाच घ्यायचा आहे, फक्त लक्षात ठेवायचं काम झालंय ना. ओके, चला त्याच्यानंतर पुढे जायचं आहे. पुढे मला प्रॉफिट अँड लॉस दिसतोय. आता प्रॉफिट अँड लॉसला तुम्हाला आठवत असेल, आपण रेव्हेन्यूचा एक हिस्सा नेहमी म्हणायचो की प्रॉफिट अँड लॉसला पाठवा, प्रॉफिट अँड लॉसला पाठवा. तर चला प्रॉफिट अँड लॉसचा नॉर्मली बॅलन्स जो आहे तो लिहून घेऊया. आणि 2 ठिकाणी आपण रेव्हेन्यू काढले, वायचं आणि झेडचं. दोघांचा रेव्हेन्यूचा जो एक हिस्सा होता तो कुठे जात होता, प्रॉफिट अँड लॉसला. मग तो याच्यामध्ये काय करायचा आहे, प्लस करायचा आहे. प्लस किती रुपये होता, रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणतो मी याला. किती आहे तर तो मला दिसतो आहे, तुम्ही बघा 12,000 आणि 150 व 12,000 आणि प्लस 1250 आहे, एवढा होता. दोघांची टोटल जर केली तर 13,250 येतात. हे टोटल करा, इकडे घ्या 0 5 2 5 आणि 4. 45,250 रुपीज प्रॉफिट अँड लॉसला आपल्याला दिसणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला दिसणार आहे. डन. चला त्याच्यानंतर इथे बाकीच्या गोष्टी आहेत पण त्या घ्यायची गरज नाही. त्याच्यापैकी सन्ड्री क्रेडिटर्स आपण घेणार आहोत. सन्ड्री क्रेडिटर. आता हे सन्ड्री क्रेडिटर तिघांचे पण आपल्याला दाखवावं लागेल. किती आहे सन्ड्री क्रेडिटर्स बघा तुम्ही इथे, तुम्हाला दिसतंय 14,000 पण याला नाहीये. सो इथे आपण लिहिताना असं लिहूया एक्स वाय आणि झेड. एक्स ला दिसतंय मला 14,000 रुपये, वाय ला दिसतंय 10,000 आणि इथे काय नाही दिसत आहे. त्यामुळे ह्या तिघांची इथे टोटल घेऊन टाकूया 24,000. आणि इथे घ्यायचं आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट काढलं बघा आपण, खूप मेहनतीने मायनॉरिटी इंटरेस्ट काढलेला आहे 79,600. घेऊन टाका, म्हणजे आपल्याला काय करता येईल, क्लोज करता येईल. ओके, याच्या व्यतिरिक्त इथे काय येणार नाही. इथे केलं की सर्वात पहिलं गुडविलचा मांड तो देऊन टाकायचा. आलं लक्षात एसेट्स मध्ये. गुडविल आपण काढलं ना, किती काढलं, 14,850 रुपीज आपण काय काढलेलं आहे, गुडविल. बघा पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आहे, तुम्ही बघू शकता. मग त्याच्यानंतर दुसरा नंबर इथे आहे फिक्स ॲसेट. मग फिक्स ॲसेट ज्या आहेत मग एक्स वाय आणि झेड. एक्स वाय झेडचे फिक्स ॲसेट दिसतात मला 40,000. इथे तुम्ही पण वरती बघू शकता. एकच मिनिट मी वरती स्क्रोल करतो. ठीक आहे. हा 40,000, 1,20,000 आणि 86,000. डन. या तिघं पण घ्या, या तिघांची टोटल बाहेर तुम्ही घेऊ शकता, ती येते 2,46,000. 2,46,000. डन. हे घेतलं जसं त्याच्यावर काही झालेलंच नाही. ऍडजस्टमेंट असते समजा डेप्रिसिएशन ऍप्रिसिएशन वगैरे, तर आपण विचार केला असता पण इथे काही नाहीये. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंटचं, तर झालं आपला रोल संपला. इथे घेतलंय स्टॉक इन ट्रेड. घेऊन टाका स्टॉक इन ट्रेड. किती रुपये स्टॉक इन ट्रेड, तर तो आहे 24,000. ओके, डन. त्याच्यानंतर आहे स्टॉक इन ट्रेड नंतर पुढचं आहे सन्ड्री डेटर्स. ते बॅलन्स वगैरेची गरज नाही. सन्ड्री डेटर्स हे बघा इथे दिलेलं आहे तिघांचं. इथे तुम्ही द्या सन्ड्री डेटर्स.
एक्स वाय झेड. एक्सचा दिसतो मला 52,000, वायचा दिसतोय 42,000 आणि 64,000. तिघांची जर टोटल आपण केली तर ती येते 1,58,000. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे, तुम्ही त्यामध्ये करून बघू शकता. 1,58,000 डन. आणि अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. दोघी साइड बघून घ्यायच्या. फरक आला, मला ही साइड थोडी मोठी वाटते, याची टोटल करून घ्या. ती येते 4,44,800. ती इकडे घेऊन जाऊया 4,44,800. डिफरन्स 2,000चा आहे, त्याला आपण म्हणायचं आहे कॅश इन ट्रान्झिट. काय म्हणायचं? कॅश इन ट्रान्झिट. अशा प्रकारे आपल्याला बॅलन्स शीट बनवायचं आहे. कळालं का? आपण छोटे छोटे पार्ट मध्ये व्हिडिओज मी बनवलेले आहेत, तर फर्स्ट पार्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ अशा प्रकारे तुम्ही बघा, व्यवस्थित बघा. ठीक आहे. हा तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला विद्यापीठात येऊ शकतो. प्रॉब्लेम किती पण वेगळा येऊ द्या, काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्या आपल्याला तशाच करायच्या आहेत. थँक्यू अँड बेस्ट विशेस फॉर एक्झाम.